आपण विद्यार्थ्यांची त्रयस्थ वागावं या माझ्या मतात बदल नाही। मगाशी त्या प्रदीपच्या आईशी मी बोलत होते। त्या प्रदीपने आपल्या आईविषयी काय लिहिलं माहितीये का? त्याला त्याची आई चक्क चेटकीण वाटते। काय सांगतेस काय? हो ना, हे बघ, त्यांनी असं लिहिलंय, मला माझी आई चेटकिणीसारखी वाटते। माझे वडील रागवले की तिला चेटकीण असं म्हणतात आणि ती चेटकिणीसारखीच वागते। म्हणजे ती दिसायला चेटकिणीसारखी नाहीये, सुंदर आहे, पण तशीच ती मनाला सुंदर असती तर। बाई 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 बाई, अशी मुलं लिहितात आपल्या आईविषयी? आता मला सांग, ही त्याची मतं त्याच्या आईला कळायला नकोत का? म्हणजे या मुलांचा निबंध त्यांच्या आईला दाखवणार? म्हणजे या मुलांचा वचनभंगच करणार तू? हो, अगदी जाहीरपणे सांगितलं होतंस ना की निबंध अगदी गुप्त राहतील म्हणून। कधी कधी वचनभंगाचं पापही स्वीकारावं लागतं। त्यामुळे जर प्रदीप आणि त्याच्या आईचा फायदा होत असेल तर वचनभंगाचं पापही मी स्वीकारायला तयार आहे। फोनवरून ती तुझ्याशी काय बोलली हे मला काही कळत नाही, पण तिच्या बोलण्याचा तुझ्यावर जो काही परिणाम झाला आहे हे पाहून मला असं वाटतंय की तू एका दगडावर डोकं आपटत आहेस। तरीही मी दगडावर धडका मारतच राहीन, कारण दगडालाही पाझर फुटतो ह्यावर माझा विश्वास आहे। चिंटू, तू सहलीला काय येत नाहीस? रात्री बिछाना ओला करण्याचा माझा प्रॉब्लेम आहे। मग या घे गोळ्या, ए पिल्स। कळत नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी होमिओ लॅबोरेटरीजच्या ए पिल्स। बोट कापलं, कैलास जीवन लावून पहा। अहो भाऊ, मीठ द्या ना। कुठला मीठ? मीठ हे मीठच असतो, कुठलंही द्या ना। थांबा, इतकं महत्वपूर्ण तत्व आणि कोणतंही मीठ? तुम्हाला माहित आहे की पृथ्वीवर वास्तव्य असलेल्या प्राण्यांमध्ये जो प्राणी मीठ खात नाही त्याच्या बुद्धीचा विकास असून नसल्यासारखा असतो, जसे पशुपक्षी। आणि जे प्राणी मीठ खातात त्यांच्या बुद्धीचा विकास सातत्याने होत राहतो, जसा मनुष्य। उलट मी तर हे म्हणेन की लाखो वर्षांपूर्वी समुद्र मंथनात जे अमृत मिळालं होतं ते मीठच होतं। पण लक्षात ठेवा, त्या अमृताबरोबर विषही होतं, आणि विष म्हणजे घाण। आजही समुद्रातलं पाणी घेऊन या मिठागारांमध्ये जेव्हा या पाण्याचं मंथन होतं तेव्हा समुद्रातील प्रचंड घाण, किडे कीटक मीठ बनत असताना मिठाच्या खड्यांमध्ये मिसळले जाऊन अडकतात। ट्रिपल रिफाइंड दांडी मिठाचे निर्माते त्या मिठाच्या खड्यांना या 3 मशीन्सद्वारे एक एक करून 3 वेळा स्वच्छ करतात आणि त्याचं मिठाच्या पाण्यात रूपांतर करतात, ज्यामुळे समुद्रातून येणारी सगळी घाण आणि किडे कीटक वेगळे होतात। त्यानंतर खारट पाण्याला या ड्रायरमध्ये पुन्हा ट्रिपल रिफाइंड करून त्याचं शुद्ध मिठात रूपांतर करतात। तेव्हा काका, साधारण मिठाच्या मोहात पडू नका। हा वाढत्या मुलांच्या बुद्धीच्या विकासाचा प्रश्न आहे। 2 रुपयाचा चहा कमी प्या, पण ट्रिपल रिफाइंड दांडी मीठच खा। खरंच महत्वाचं आहे। आता साधारणच काय, पण कोणत्याही मिठाशी समजवता नाही, फक्त ट्रिपल रिफाइंड दांडी मीठच द्या। मला पण दांडी मीठच द्या, ट्रिपल रिफाइंड वालं। आम्हाला पण हवं दांडी मीठ ट्रिपल रिफाइंड वालं। ट्रिपल रिफाइंड आयोडाइज्ड फ्री फ्लो दांडी मीठ अमृत आहे बुद्धी आणि शक्तीसाठी। हातापायाची आग होते, कैलास जीवन लावून पहा। नमस्कार बाई, मी केदारची आई। हो नमस्कार, मी प्रदीपची आहे। हो, नमस्कार नमस्कार, मी कीर्तने मॅडम। बसा ना, बसा। थँक्यू। मॅडम, तुमच्या ऑफिसमध्ये फोन आलाय, फोन घ्या। सॉरी हां, सॉरी। तुम्ही बसा एकमेकींशी बोलत, मी 2 मिनिटात आले, लगेच येते। हां, किती वेळ लागणार आहे काय माहित। काय हो, या बाईंचा काही शिकवणीचा वर्ग वगैरे आहे का? नाही म्हणजे तसं असेल आणि प्रदीपला जर समाधान होणार असेल तर माझी घालायला काहीच हरकत नाही। पण बाई तशा दिसत नाहीये आता, मला वाटत नाही शिकवणीचा वर्ग वगैरे असेल असं। अहो, वाटायचं काय त्याच्यात? आधी मुलांमध्ये इंटरेस्ट घ्यायचा आणि मग हळूच आपला शिकवणीचा वर्ग असल्याचं सांगायचं। अहो, अशा क्लासमध्ये मुलांना घातलं ना की मुलांना चांगले मार्क पडतात। काय माहित किती वेळ लागणार आहे। सॉरी हां। तर मी तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं की हे पेपर बघा। मॅडम, तुम्ही हे पेपर्स बघायला मला बोलवलं? कमाल आहे। एनिवे, अक्षर छान आहे। कुणाचं आहे?
घ्या. तुमच्या मुलाचं अक्षर तुम्हाला ओळखत नाही? अहो, तुमच्या मुलाचं अक्षर आहे ते. खरं सांगू, त्याचं अक्षर बघायला वेळच मिळत नाही. तो त्याचा अभ्यास करतो, चांगले मार्क्स मिळवतो, तशी काही गरजच येत नाही. गरज बसत नाही म्हणजे? त्याला तो स्वतःचा स्वतः अभ्यास करतो, चांगले मार्क मिळवतो, तुमच्याकडून एखादी शाबासकीची थाप मिळावी असं त्याला वाटत असेल तर त्याची काय चूक आहे? त्याला पाहिजे ती वस्तू बाजारातून आणण्याची त्याला मुभा आहे. तुझं अक्षर छान आहे, चल बाबा तुला बाजारातून पेन आणून देते, एवढं म्हणण्याची काही गरज नाहीये. आता परवाच त्यांनी 500-600 रुपयाची पेन आणली. मी काही सुद्धा बोलले नाही. तुम्ही कुठे काम करता? मी बँकेत मॅनेजर आहे. अरे वा. आमच्या ब्रँचला जेवढी डिपॉझिट्स गोळा करायला सांगितली तेवढी मी कधीच केली. काय सांगता काय? हो, आत्ता सुद्धा एका मोठ्या कंपनीबरोबर आमची बोलणी चालू आहेत. त्यांचं अकाउंट आमच्याकडे आणण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत. आमच्या झोनल मॅनेजरनी माझं खूप कौतुक केलंय. तुम्हाला आनंद झाला असेल? हो, मग चेअरमन कडून कौतुकाचं पत्र येणार आहे मला. तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुमचं अभिनंदन. पण तुम्हाला हे सगळं करण्यासाठी पगार मिळतो ना? मग हे अभिनंदन कशासाठी? मीटिंगमध्ये मुद्दाम कौतुक करण्याचं कारण काय? अहो, पण कौतुक केल्याने काम करण्याचा हुरूप येतो. काम केल्याच्या कष्टाचं चीज होतं. ह्या सगळ्या कौतुकाबरोबर रोख बक्षीस पण असतं? रोख बक्षीस म्हणजे चेअरमनचं पत्र हेच रोख बक्षीस. हेच, नेमकं हेच मला तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला कोणी शाबासकी दिली तर तुम्हाला काम करण्याचा आणखीन हुरूप येतो. बस तुमच्या मुलालाही तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे. हे बघा प्रदीपची आई, तुम्ही लक्ष द्या देऊ नका. तुमचा मुलगा अभ्यासात चांगले मार्क मिळवणारच. तो अत्यंत हुशार आहे, मेहनती आहे, चौकस आहे. पण तुमची कौतुकाची नजर, शाबासकीची एखादी थाप, त्याची गुणवत्तेची प्रशंसा करणारे 4 शब्दही त्याला पुरेसे आहेत. बस मला एवढंच बोलायचं होतं. निघा तुम्ही आता, तुम्हाला उशीर होतो. हे तुम्ही चांगलं सांगितलं, अगदी वेळेवर सांगितलं. अहो, आमचं दोघांचं एकमेकांशी चांगलं कम्युनिकेशन नसल्यामुळे ही गोष्ट कधी लक्षातच आली नाही. कृपा करून मी हा निबंध तुम्हाला दाखवलाय हे तुमच्या मुलाला कळून देऊ नका. कारण त्याच्या चांगल्यासाठी का होईना, पण त्याचा विश्वासघात मी केलाय हे त्याला कळता कामा नये. छे छे, मी नाही त्याच्याकडे बोलणार. अहो मॅडम, एक वेळ बँकेत वेळ झाला तरी चालेल, पण इथे जर मी उशिरा आले असते तर कदाचित मुलगा माझ्या हातातून निघून गेला असता. तुम्ही माझ्या डोळ्यात चांगलंच अंजन घातले. यापुढे मी त्याची जबाबदारी घेईन. थँक्यू मॅडम. मी निघू? मॅडम, तुम्ही मलाही या संदर्भातच बोलायला बोलवलेत ना? हो. पण मी केदाशी अतिशय चांगली वागते. तीच तर तुमच्या मुलाची तक्रार आहे. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, प्रतिक्रियांसाठी आमचा पत्ता: अक्षय टेलिमीडिया.